पांढरकवडा शहरात नैसर्गिक आपत्ती, मदतीसाठी युवा टायगर फोर्स अहोरात्र रस्त्यावर। मागील 3 दिवसांपासून पांढरकवडा शहरात आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासोबत सामाजिक संघटनांनीही कंबर कसली आहे। शहरातील अग्रगण्य सामाजिक संघटना युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत असून आपत्ती व्यवस्थापन व निवारणाच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे। शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी ही संघटना प्रशासनाशी उत्तम समन्वय साधून सक्रियपणे कार्यरत आहे। विशेष म्हणजे आपत्तीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी संघटनेच्या वतीने गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्णांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून युवा टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयात जातीने उपस्थित राहून तेथील विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष लक्ष दिले। नागरिकांना आरोग्य सेवा अखंडित मिळावी यासाठी संघटनेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। माजी नगराध्यक्षांकडून कार्यकर्त्यांचे कौतुक। युवा टायगर फोर्सच्या या उल्लेखनीय आणि जनहितार्थाच्या कार्याची दखल घेत माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी स्वतः घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून संघटनेच्या कामात सहभाग नोंदवला। कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी सर्व युवकांचे मनोबल वाढवले। या मदत कार्यात युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन भाऊजी डेवार, संयोजक अंकित नैतांग, माजी सभापती रितेश परसाकी, रुग्णसेवक संजय झोटिंग, संजय औदार्य, माजी नगरसेवक मनोज भोयर यांच्यासह संजय शर्मा, सागर व्यास, गणेश बोरकुटे, प्रदीप नारनवरे, सतीश जाधव, संतोष पेंढारकर, नितीन इंगोले आणि खेतानी फाउंडेशनचे महेश फिरके आदी प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मदत कार्यात मोलाचे योगदान दिले। युवा टायगर संकट समयी धावून जाणाऱ्या या टायगर्सच्या सामाजिक बांधिलकीचे पांढरकवडा शहरवासियांकडून भरभरून कौतुक होत आहे। मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।